ठाणे जिल्ह्याच्या सह्याद्री कुशीत वसलेल्या माळशेज घाट रस्ता धोक्याची घंटा बनली आहे। येथील पर्यटक, प्रवासी, वाहन चालकांच्या जीवाशी सरकार खेळतोय अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत। शिवकालीन माळशेज घाट स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आजही अस्तव्यस्त, दिशाहीन आहे। घाटामधील सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालणारा असल्याने पावसाळ्यात माळशेज घाटात लाखो पर्यटक धबधब्याची मजा लुटण्यासाठी येतात, परंतु दरवर्षी माळशेज घाटात काही लोकांचा बळी घेतोय। माळशेज घाटात दरडी कोसळून आत्तापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे। वेडीवाकडी वळणे, रस्त्यावरून जाता येताना वर्षभरात 100 मृत्यू होतात, मात्र राज्य आणि केंद्र सरकारला काहीही गांभीर्य वाटत नाही। ठाणे जिल्ह्याच्या मुख्यमंत्री होऊन, येथील लोकसभेचा राज्यमंत्री होऊन सुद्धा माळशेज घाट मृत्यूचा सापळा जशाचा तसा आहे। पावसाळ्यात डोक्यावर बर्फ घेऊन प्रवास करणारे हजारो प्रवासी, वाहन चालक माळशेज घाटाचा रस्ता कधी रुंद होईल, दरडीपासून सुरक्षितता केव्हा मिळणार या अपेक्षाने पाहत आहेत। माळशेज घाटातील मंदिराजवळ मोठे मोठे खड्डे पडले आहेत, त्यांना वर्ष झाले। येत्या वर्षभरात माळशेज घाटामधील दरड संरक्षण भिंतीचे काम केले नसल्याने एका रिक्षावर दरड कोसळून बाप लेक दोघांचा मृत्यू झाला। पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती असल्याने वाहन चालक, प्रवासी रात्रीच्या वेळी घाटातून जाण्यास घाबरत आहेत, मात्र एसटी बसचे प्रवासी जीव मुठीत घालून प्रवास करत आहेत। याकडे सरकारचं लक्ष केव्हा वेधणार असे प्रवाशांचे म्हणणं आहे। नामदेव शेलार, वाय मिल न्यूज, मुरबाड।